या शक्तीपीठ महामार्गाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत जाणून घेऊया। कोणकोणती देवस्थानं जोडणार आहेत? सेवाग्राम, पोहरादेवी, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, अक्कलकोट, औदुंबरचं दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, ज्योतिबा देवस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, कुणकेश्वर मंदिर, पत्रादेवी। राज्यातली देवस्थानं जी आहेत ती जोडली जाणार आहेत या महामार्गामुळे। तर वैशिष्ट्य काय? वर्ध्यातल्या पवनारमध्ये सुरू गोव्याच्या सीमेवर पत्रादेवीला समाप्त होईल। नागपूर ते गोवा प्रवास हा 18 तासांऐवजी 8 तासात करणं या महामार्गामुळे शक्य होईल। वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे। राज्यातली वेगवेगळी देवस्थानं जोडत नागपूर ते गोव्यापर्यंतचा प्रवास अवघ्या 8 तासांवर हा महामार्ग आणणार आहे। 802 किलोमीटरचा हा प्रस्तावित रस्ता आहे। 86,000 कोटी खर्च या शक्तीपीठ महामार्गासाठी येणारे 27,000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे।